चक्की एक हृदयस्पर्शी सामाजिक चित्रपट, 12 दर्जेदार पुरस्कार विजेता चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासाठी स्क्रीन अवॉर्ड्स। कधी कधी परमेश्वराची लीला कळतच नाही। माणसासारख्या दुबळ्या प्राण्याला दुःख देणं ही कसली आले लीला। दुधावरची साय वेगळी करून काय मिळालं त्याला? आपलं चुकलं अण्णा, गुन्हा केला आपण। गुन्हा? नियतीच्या कामात ढवळाढवळ केली आपण। जाणारा माणूस ते इथेच असतं बेटा, आपल्या आजूबाजूला आपल्याला बघत असतो तो। कधी तारा बनून स्पर्श करतो, कधी पावसाचा पहिला थेंब बनून आपल्याला गुदगुल्या करतो, कधी वाऱ्याची झुळूक बनून आपल्या जवळच असतो तो बेटा, आपल्याला बघत असतो तो। दिग्दर्शक, संवाद लेखक, गायिका आणि बाल कलाकार यांना 4 सर्वोत्कृष्ट अल्फा गौरव पुरस्कार। प्रशांत, मी वाऱ्यावर सोडलाय का रोहनला? मला काळजी नाहीये त्याची, निष्काळजी आहे का मी उलट्या काळजाची? काळजी घेणं गुन्हा आहे? सांगा ना काय चुकलं माझं? समजा रोहनचं काही बरं वाईट झालं असतं तर? असाच आई बापांचा निष्काळजीपणा मुलांना होतो। तुला खरंच मनापासून असं वाटतंय की सुजाताला रोहनची काळजी नाही? काय किती झालं तरी काय? सांगा ना, किती झालं तरी काय? मला तसं म्हणायचं नव्हतं। नाही, खरं किती झालं तरी वांजेच्या पोटाला फडकी गुंडाळून तिला आई पण नाही देतात। सुजाता, फुलं वेलीवरच उमलावी लागतात, चिकटवलेली फुलं वाऱ्यावर नाही डुलत, नाही सुजाता, ती गळून पडतात। गणपती बाप्पा, तुला माहितीये निखिल दादा माझ्याशी खोटं बोलला। मी नाही जाणार त्याच्या आईकडे, कधीच नाही। मी मोठा सुद्धा नाही होणार, कधीच नाही। मटा सन्मानमध्ये चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, कथा, संवाद आणि छायाचित्रीकरण यासाठी 6 सर्वोत्कृष्ट पुरस्कार। प्रणव, तू म्हणतोस ते खरं आहे। मूल दत्तक घेणं म्हणजे काय? ताटातलं वाटीत करण्यासारखं आहे रे। पण तरी ए दादा, अरे तू आणि वहिनी नुसतं बोललात हेच खूप झालं रे आमच्यासाठी। पण अशी नशिबा वाटून घेता आलीस तर आणखीन काय हवं होतं? पण वसुधा म्हणते ते खरं आहे प्रशांत। अरे नशीब नाही वाटून घेता आलं आपल्याला, पण सुखदुःख तर वाटून घेता येतात ना? हा, उभ्या आडव्या तालाचे आपला हातून तराणे, उभ्या आडव्या तालाचे आपला हातून तराणे, सात सुरांच्या 7 भावना, एकच आहे गाणे, एकच आहे गाणे। दिनदिनता 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 दिनदिनता। ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं। त्यावेळी मोठा त्याग करायची हौस आली होती तुला? मी नाही म्हणत होतो तरी जीवावरचा धोका पत्करून बसलीस। त्यागमूर्ती म्हणून मिरवण्यापुरता होता तुझा तो निर्णय।
लोकांकडून वाहवा मिळवण्यापुरता. अहो, न झेपणारे त्याग करावेतच कशाला माणसाला? आपली कुवत न ओळखता झेप घेतलं ना की असं तोंड घशी पडावं लागतं. जा, जे हवं ते कर, होऊ दे उद्ध्वस्त सगळं घर. हॅलो मिस्टर साबरे. अरे हा तुझा भाऊ काय पिंडोकपणा करतोय तुला माहिती आहे का? अरे तो प्रमोशन माहितीये आय नो. त्यांनी मला विचारूनच डिसिजन घेतलं. विचार. अरे ग्रेट आहात तुम्ही लोक यार. अरे हल्ली एकतर कंबाईंड फॅमिलीज बघायला मिळत नाहीत. एक उरले तर राहू दे ना आम्हाला एकत्र जरा. आता ही तुमची कंबाईंड फॅमिली आहे ना, ती मी एका म्युझियम मध्ये नेऊन ठेवतो आणि तिकीट लावून लोकांना बघायला पाठवतो की कंबाईंड फॅमिली काय असते ते बघा एकदा जाऊन. रांगा लागतील रांगा. काय? काय करणार होतो आपण? गेल्या 8 महिन्यांपासून हा तमाशा चालू आहे. काय केलं आपण आणि काय झालं? ताटातूटच ना. तिकडे तिकडे ती अंथरुणाला खेळली आहे. तिला कुठच्याही औषधाचा गुण येत नाहीये. उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर लोक मला हसतील, म्हणतील हिनं मारली तिला. मला पापाची वाटेकरी व्हायचं नाहीये. पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता एप्रिलमध्ये देवकी मुंबईत प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे असा पिक्चर आहे. थोरांपासून छोट्यांपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा देवकी. उत्कृष्ट छायाचित्रण फारच छान आहे. उत्कृष्ट पिक्चर आहे. असा बरेच दिवसांनी पिक्चर असं पाहायला मिळालं आणि विषय वेगळा घेतलेला आहे, त्याच्यामुळे जरा हृदयस्पर्शी चित्रपट आहे. आर्टिस्टची कामं सुरेख झाली, सगळ्यांची कामं सुरेख झाली आहेत अगदी. आणि प्रत्येकाचे अगदी हावभाव वगैरे बघून असं वाटतं की आपल्यामधलेच आहेत ते.